जय हिंद, जय महाराष्ट्र। आपण पाहत आहात वैविध्यपूर्ण बातम्या, विशिष्ट मांडणीने कमी कालावधीत लोकप्रिय झालेले आम्ही लोकप्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज चॅनल। मी मुख्य संपादक प्रसाद। ओके। मी शैलजा लालासाहेब पाटील, मुख्याध्यापिका, जनजागृती प्रबोधन मंच संचलित मूकबधिर निवासी शाळा टेंभुर्णी। ही शाळा पूर्वी सांगोला येथे सन 1995 पासून अनुदान तत्वावरती चालू आहे। या शाळेचे संस्थापक माझे मिस्टर लालासाहेब शामराव पाटील आणि मी। आम्ही सुरुवातीला झोपडी या गावामध्ये ही शाळा सन 1990ला सुरू केली। विनानुदानित असल्याने आणि गावातील काही लोकांचा त्रास होत असल्या कारणाने सांगोला या ठिकाणी शहरामध्ये येऊन ही शाळा सतत चालू ठेवली। 29 वर्ष या शाळेमध्ये मूकबधिर मुलांच्या निवासाची, जेवणाची, त्यांच्या शिक्षणाची व पुनर्वसनाची सर्व सुविधा संस्थेमार्फत उपलब्ध करून दिलेली आहे। माझे मिस्टर कोरोनाच्या पिरियडमध्ये मयत झाले। त्यानंतर मला वसंत बाबासाहेब पाटील या कर्मचाऱ्याकडून सतत त्रास होत होता। त्यामुळे ही शाळा व संस्था बळकवण्याच्या उद्देशाने तो प्रयत्नशील असल्यामुळे या शाळेचे स्थलांतरण संस्थेने टेंभुर्णी या ठिकाणी करून घेतले। सदरचे स्थलांतर माननीय दिव्यांग कल्याण आयुक्त साहेब, दिव्यांग कल्याण आयुक्तालय पुणे यांच्या आदेशान्वये जुलै 24 पासून झालेली आहे। सदरची शाळा टेंभुर्णी या ठिकाणी सुव्यवस्थित सुरू आहे आणि तिथेही विद्यार्थ्यांचा शिक्षणाची, जेवणाची आणि निवासाची व इतर सोयीसुविधांची संस्थेने पूर्तता केलेली आहे। असे असताना त्या ठिकाणी स्थलांतरित झाल्यानंतर श्री अनिल वसंत कांबळे, लक्ष्मण भीमराव खरात, गायकवाड शशिकांत राजाराम कोळेकर, उमेश मारुती आणि गेजगे दीपक भगवान हे कर्मचारी वसंत बाबासाहेब पाटील यांना जाऊन मिळाले। कारण त्यांचा स्वार्थ होता, एवढ्या लांब जाऊन त्यांना सर्व्हिस करायची नव्हती। आपल्या घराशेजारी तिथंच शाळा असावी असे त्यांना वाटत असल्या कारणाने ते जुलैपासून शाळेमध्ये आलेले नाहीत। सतत गैरहजर असल्या कारणाने त्यांना संस्थेने वारंवार नोटिसा बजावून त्यांना सेवेत हजर राहण्यासंबंधी सूचना केल्या, परंतु त्यांनी एकाही सूचनेचे पालन न केल्यामुळे त्यांची गैरहजेरी होऊन चौकशी समिती संस्थेने नेमली व चौकशी समिती नेमून त्यांची रीतसर सेवा 15 फेब्रुवारी 24 रोजी सेवा समाप्त केली। असे असताना हे लोक सांगोला येथे जुनी जी इमारत संस्थेची आहे ती आमच्या मालकीची व संस्था असल्या कारणाने आम्ही संस्थेच्या नावावरती ती इमारत आणि तिथले क्षेत्र केलेले होते। माझ्या मिस्टरांनी ती जागा 2000 मध्ये खरेदी केली, संस्थेच्या नावावरतीच आहे। सध्या आम्ही त्या इमारतीचे वारस आहोत आणि त्या जागेची वारस आहोत। असे असताना तिथे आम्हाला गेल्यानंतर हे लोक माझ्या मुलाला मारहाण करतात। ते तक्रारी आपण दिलेल्या आहेत वारंवार सांगोला पोलीस स्टेशन या ठिकाणी, पण तिथं तक्रारीची राजकीय दबाव असल्या कारणाने दाद घेतली जात नाही। वारंवार तक्रारी देऊनही दाद घेतली जात नाही असे आहे। आणि असे असतानाही सध्या ते 2 जून 25 पासून चुकीच्या पद्धतीचे धरणे आंदोलन करत इथं समाजाचा आणि ह्याच्या
शासकीय कार्यालयांवर चुकीची माहिती देऊन दबाव टाकत राजकीय दबावानं चुकीच्या पद्धतीची पत्र काढून घेतात. सदरची शाळा ही सांगोल्यामध्ये नसताना जनजागृती प्रबोधन मंच, मुख्याध्यापिका, मूकबधीर शाळा सांगोला अशा नावाने ते खोटी पत्र काढून घेतात आणि आम्हाला वारंवार त्रास देत आहेत. हे सदरचे व्यक्ती कोर्टामध्ये गेलेले आहेत. माननीय हायकोर्ट यांच्याकडे यांचा अपील दाखल आहे आणि ते अद्याप न्यायप्रविष्ट आहे. तरी हे या दंडेलशाहीचा वापर करून आमच्यावर वारंवार आम्हाला इमारतीमध्ये जाण्यास मज्जाव करत आहेत. त्यामुळे आम्हाला त्रास होत आहे. त्या लोकांनी आत्ताही आमची विनाकारण बदनामी केलेली आहे. विविध पेपरमध्ये आणि चॅनलवरती खोट्या बातम्या देऊन सतत हे दिशाभूल करत आहेत. यांचा सेवा न करता यांना मोफत बसून शासनाकडून वेतन मिळावे या उद्देशाने हे असे वागत आहेत. हे शाळेचे अथवा संस्थेचे सध्या कर्मचारी नाहीत, तरीही चुकीच्या पद्धतीचे व्यवहार करत आहेत. त्यांचा कुठेतरी बंदोबस्त व्हावा ही विनंती.